नमस्कार. आज आपण माहिती घेऊया लिव्हर मेरिडियन विषयी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया लिव्हर मेरिडियनचा कोर्स. धिस मेरिडियन ओरिजिनेट्स फ्रॉम द डॉर्साल सरफेस लॅटरल साइड ऑफ द ग्रेट टो, runs along the dorsum of the foot to the point 1 kun in front of the medial malleolus. It crosses the spleen meridian at SP6 and proceeds along the medial side of the leg, knee and thigh and enters the inguinal canal. From there it goes to the tip of the 11th rib. It then passes along the costal margin of the 6th intercostal space in the nipple line where it ends. आता याचा आपण मराठीमध्ये कोर्स बघूया. तर याचा मराठीमध्ये कोर्स आहे, हे लिव्हरचं जे मेरिडियन आहे ते आपल्या अंगठ्याच्या लॅटरल साईडपासून चालू होतं आणि हे मेरिडियन आपल्या मीडियल मॅल्युलसपासून वरती जाते. आपल्या मीडियल साईड ऑफ लेगपासून वरती जाऊन मीडियल साईड ऑफ द थाय इथून वरती जाते. तिथून ते आपली जी इन्वायनल कॅनल आहे, इन्वायनल कॅनलच्या आत हे मेरिडियन जाते आणि आपली जी 11th रिबची जी टीप आहे त्या 11th रिबच्या टीपच्या ठिकाणी हे मेरिडियन त्याच्या पुढं जाते. तिथून पुढं हे मेरिडियन आपल्या 6th इंटरकॉस्टल स्पेसच्या इथं जाऊन एंड होते. जिथं LIV 14 हा पॉईंट आहे तिथं ते एंड होते. तर आपण यातील महत्त्वाचे पॉईंट आता बघूया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता याच्यामध्ये आहे LIV2 म्हणजेच लिव्हर 2. तर LIV2 नावाचा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन आहे 0.5 कून प्रॉक्झिमल टू द मार्जिन ऑफ द वेब बिटवीन द बिग टो अँड सेकंड टो. म्हणजे आपला जो अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे त्यांच्यामध्ये जी मार्जिन आहे त्या मार्जिनमध्ये हा पॉईंट आपल्या 0.5 कून अलीकडच्या बाजूला हा पॉईंट आहे. याचं इंडिकेशन बघूया. तर याचं इंडिकेशन आहे हायपरटेन्शन, इपिलिप्सी, इन्सोनिया, इन्युरेसिस, गाऊट, अँटी ॲलर्जी याच्यासाठी याचा वापर केला जातो आहे. तर ॲलर्जीसाठी LIV2 आणि LIV3 दोन्ही पॉईंट आपण ॲलर्जीसाठी वापरू शकतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाऊटसाठी अतिशय चांगला उपयोग LIV2 नावाच्या पॉईंटचा होतो आहे. LIV2 हा पॉईंट गाऊटसाठी डिस्टल पॉईंट आहे. तर त्याच्या पुढं आपण LIV3 नावाचा पॉईंट बघूया. तर LIV3 नावाचा जो पॉईंट आहे त्याचं लोकेशन 2 कून प्रॉक्झिमल टू द वेब मार्जिन बिटवीन द बिग टो अँड सेकंड टो. म्हणजेच आपला अंगठा आणि अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे त्यांच्यामध्ये जी मार्जिन आहे त्याच्यापासून 2 कून अलीकडे असणारा हा LIV3 नावाचा पॉईंट आहे. तर त्याचं इंडिकेशन हायपरटेन्शन, इट ब्रिंग्स डाऊन ब्लड प्रेशर व्हेरी फास्ट. तसंच ॲलर्जीमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो आहे. ॲलर्जीमध्ये आपण LIV2 आणि LIV3 दोन्ही पॉईंट आपण प्रिक करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशरसाठी, हायपरटेन्शनसाठी LIV3 नावाच्या पॉईंटचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होतो आहे. त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे LIV8. LIV8 नावाचा पॉईंट आहे. तर तो पॉईंट इथं आहे त्याचं लोकेशन. तर आता आपण पहिल्यांदा लोकेशन इंग्लिशमध्ये बघूया. LIV8 medial end of the transverse popliteal crest in the depression in front of the muscle of the semimembranous and semitendinous. म्हणजेच आपली जी पॉप्लिटियल फोसाची मीडियन मार्जिन आहे, मीडियल मार्जिनच्या ठिकाणी हा पॉईंट आहे LIV8. तर त्याचं इंडिकेशन बघूया. त्याचं इंडिकेशन आहे पोलिओमायलायटिस, स्पर्मॅटोरोइया, इन्फेक्शन ऑफ द युरोजनायटल सिस्टीम, पेन अँड पॅरालिसिस ऑफ नी जॉईंट. लोकली आपण नी जॉईंटच्या पेनसाठी, पॅरालिसिससाठी सुद्धा हा पॉईंट आपण यूज करू शकतो आहे. त्याचबरोबर आपण हा पॉईंट पोलिओमायलायटिस, स्पर्मॅटोरोइया,
युरोजनायटल सिस्टीमच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामध्ये पण हा आपण पॉईंट यूज करू शकतो. तसंच हा इम्पॉर्टन्ससाठी स्पेसिफिक पॉईंट आहे LIV 8. हा पॉईंट आता आपण बघितला. तर त्याच्या पुढचा आपण पॉईंट बघूया. त्याच्या पुढचा पॉईंट आहे LIV 14. तर LIV 14 नावाचा जो पॉईंट आहे तो ह्या मेरिडियनचा एंड पॉईंट आहे. इन द 6th इंटरकॉस्टल स्पेस डायरेक्टली अबाव GB24 इन द निप्पल लाईन. GB24च्या बरोबर वरती असणारा हा पॉईंट आहे. GB मेरिडियन आपण बघितलं होतं, तर त्या मेरिडियनच्या बरोबर वरती असणारा हा पॉईंट आहे. 6th इंटरकॉस्टल स्पेसमध्ये असणारा हा पॉईंट आहे. याचं इंडिकेशन आपण बघूया. याचं इंडिकेशन आहे इंटरकॉस्टल न्यूरॅल्जिया, लॅक्टेशन ट्रबल्स, हिपॅटायटिस, चेस्ट पेन, अस्थमा याच्यासाठी याचा वापर केला जातो आहे. लॅक्टेशन संदर्भात काय प्रॉब्लेम असतील फिमेल्सना तर त्यामध्ये सुद्धा हा पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग याचा होतो आहे. त्याचबरोबर हिपॅटायटिस असेल, त्याचबरोबर इंटरकॉस्टल न्यूरॅल्जिया असेल, अस्थमा असेल, त्यामध्ये सुद्धा LIV 14 नावाच्या पॉईंटचा अतिशय चांगला उपयोग होतो आहे. तर आता आपण हे एक एक मेरिडियन आपलं बघायचं चालू आहे. हे मेरिडियन ज्यावेळी 12 मेरिडियन पूर्ण होतील त्यावेळी आपण सर्व मेरिडियन एकत्र बघणार आहोत. म्हणजे जसं आता आपण बघितलं की याचं LIV 14चंच लोकेशन ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की GB24च्या वरती असणारा हा पॉईंट आहे, डायरेक्टली अबाव GB24. तर सगळे मेरिडियन एकत्र बघितल्यामुळं सगळ्या मेरिडियनची आपल्याला परफेक्ट आयडिया येणार. त्याचबरोबर आपण सगळे मेरिडियन लक्षात कसे ठेवायचे ह्याची एक ट्रिक आहे, ती ट्रिक पण आपण शिकणार आहे. धन्यवाद.